पुण्यातील सराईत गुंड शाहरुख उर्फ अटी रहीम शेख याचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शनिवारी मध्यरात्री एन्काउंटर केला। शाहरुख सोलापुरातील लांबोटी गावात मावस भावाच्या घरात लपून बसला होता। शनिवारी मध्यरात्री गुन्हे शाखेचं पथक त्याला पकडण्यासाठी लांबोटी गावात गेलं होतं। ज्या घरात शाहरुख लपून बसला होता त्या घरात पोलिसांनी छापा टाकला, मात्र शाहरुखने पोलिसांवरच बंदूक रोखली होती। त्यानंतर प्रत्युत्तर दाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात शाहरुख ठार झाला। तर नेमकं काय घडलं, शाहरुख उर्फ रहीम शेख होता कोण, पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून। तर शाहरुख उर्फ अटी रहीम शेख हा पुण्यातील टिपू पठाण टोळीचा सराईत गुंड होता। टिपू पठाण टोळी पुणे शहरात खंडणी, गुंडगिरी, बेकायदेशीर धंदे आणि दहशत पसरवण्यासाठी बदनाम आहे। पुण्यातील हडपसर, कोंढवा, काळेपडळ, फुरसुंगी या भागात या टोळीची दहशत होती। काही दिवसांपूर्वीच या टोळीचा म्होरक्या टिपू पठाण याने एका कव्वाली कार्यक्रमात नोटा उधळल्या होत्या आणि तेव्हापासून तो पोलिसांच्या रडारवर होता। त्यानंतर जमीन बळकावल्या प्रकरणात पोलिसांनी टिपू पठाण आणि त्याच्या टोळीवर गुन्हा दाखल केला आणि त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता या टोळीवर मोक्का अर्थात महाराष्ट्र गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आणि याच टोळीचा सदस्य असलेला शाहरुख उर्फ अटी रहीम शेख याच्यावर 15 गुन्हे दाखल होते। दरम्यान काळेपडळ पोलीस ठाण्यात नुकत्याच दाखल झालेल्या एका गुन्ह्यात पोलीस या शाहरुखचा शोध घेत होते, मात्र शाहरुखचा ठावठिकाणा पोलिसांना काही सापडत नव्हता। अखेर तो सोलापुरातील लांबोटी गावात एका घरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याला पकडण्यासाठी सापळा रचला। शनिवारी मध्यरात्री गुन्हे शाखेचे पोलीस लांबोटी गावातील नरुटे वस्तीवर पोहोचले। एका घरात शाहरुख लपून बसला होता। पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास पोलीस या वस्तीतील एका घराजवळ पोहोचले। तेथील टेरेसवर असणाऱ्या एका छोटेखानी घरात शाहरुख पत्नीसह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर पोलिसांनी एका महिलेच्या मदतीने या घरात प्रवेश केला। घरात पोलीस आल्याचं पाहताच शाहरुखने स्वतःजवळील पिस्तूल काढून पोलिसांच्या दिशेने रोखली। यावेळी घरात शाहरुखची पत्नी आणि लहान मुलेही होती। शाहरुखने या लहान मुलांनाही ढाल करण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी त्याला शरण येण्यास सांगितलं, मात्र तरीही त्याने पोलिसांवर बंदूक रोखली होती। अखेर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळी झाडली। पहिली गोळी शाहरुखच्या मांडीवर लागली आणि तो खाली पडला। त्यानंतरही त्याने पोलिसांच्या दिशेने बंदूक रोखून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला। अखेर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी फायरिंग केली आणि शाहरुख निश्चित पडला। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शाहरुखला पोलिसांनी तातडीने सोलापुरातील रुग्णालयात दाखल केलं, मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। शाहरुखला नेमक्या किती गोळ्या लागल्या हे अद्याप समोर आलं नाही। पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर याचे तपशील समोर येतील। मात्र पुणे शहरातील गुंडाचा अशा प्रकारे खात्मा झाल्याने एकच खळबळ उडाली आहे।